आप? अबे सालों के हमको तुम साइन करो इस पर। चलो साले 2 घंटे से बैठे हम क्या करें यहाँ पे? साइन कर भगा लोग रख के दूंगा यहाँ पे। साला यहाँ पे 2 घंटे से सुन रहा तेरी समझा उसका। साले के यहाँ पे बचे करने हुआ है किनको? साले 2 घंटे से हमको यहाँ पे सुन रहा तेरी तो 2 घंटे हो गए। मानकडे तुम्ही सही करा त्याच्या मानकडे सही करा मानकडे वफादारी करते 2 घंट्यापासून वाट पाहून आलो तुमची। बैल समझ रहे साले हमको कर रहे करेंगे 50-100 काय पर से बोला रे तू? 50-100 ही तक्रार या काय पर से बोला देखा क्या? हो किती राहिले मानकडे सांगा सर्वेक्षणाचे आकडा सांगा तुम्ही किती राहिलेले आहे सांगा किती राहिलेले हो? आजच्या डेटपर्यंत म्हणजे आता अलीकडे सगळं जर टोटल अकरा पडला तर किती आहे किती आहे आजच्या तारखेपर्यंत किती आहे? 6,000 काही आहे। तू कैसे बोल रहा है 50-100 है करके? साले तेरे बाप का नाम समझ रहा है तू? सर मैं इसमें ये चीज बोल रहा हूँ जो अपने को 50-100 बोला साहेब 50 शंभर म्हटलं आहे ना। याची सही आहे याची अरे ये सांगून राहिले विम्याचे अधिकारी 6-7 हजार राहिले तुम कैसे बोल रहा है तो 50-100 रहेगा करके? ये किसान को क्या समझ रहा साले? इसकी बात करो सर मैं जिनका जो सर्वे है ना साहेब भरपूर राहिलेले आहे आणि तुम्हाला इंटिमेशन देऊन राहिलो याच्यानंतर आम्ही प्रेमानं बसणार नाही। तुम्हाला जिथं भेटल तिथं वाजवल्याशिवाय सोडणार नाही। याच्यावर जायचं आम्ही तुम्हाला आता हे पाहणं काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची त्या आम्हाला तोरण घेऊ द्या फाशी नंबर एक शेतकरी मेल्याला काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज तहसील कार्यालयावर आम्ही शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी धडक दिली। त्यामध्ये पीक विम्याचे सर्वेक्षण तक्रारी देऊन सुद्धा 1 महिन्यापासून झाल्या नाही, तसेच ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात यावी आणि येलो मोजॅकमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले म्हणून त्याचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत जाहीर करावी या मागणीसाठी तहसील आणि कृषी विभागामध्ये आम्ही 2 तासापासून ठिय्या आंदोलन केले आणि पीक विम्याच्या अधिकाऱ्यांकडून लेखी लिहून घेतलं की ज्या शेतकऱ्यांच्या सर्वेक्षण तक्रारीनुसार सर्वेक्षण झाले नसेल त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी पीक विम्याची आणि ई पीक पाहणीची ही जी मागणी आहे ही शेतकऱ्यांनी त्या याद्या सर्व कृषी अधिकाऱ्याकडे सादर कराव्या या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आयोजित केलं होतं। 2-2.5 तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर आम्हाला या ठिकाणी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी लेखी तक्रारी दिल्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेतलं, परंतु यानंतरही कुठल्या या मागणी संदर्भात विचार या शिंदे फडणवीस गद्दार सरकारने न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा इशारा या माध्यमातून या ठिकाणी देतो।